हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अबुल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 4 जानेवारी 2023. आज आपण आजचे करंट अफेअर्स पाहू. कालचा क्लास जसा केतन सरांनी घेतला होता, आजचा क्लास मी घेणार आहे. असंच हळूहळू करत आपण काही दिवस मी काही दिवस केतन सर असं करून करंट अफेअर्सचे क्लासेस घेऊ. ठीक. काय होतं, जितके पण टीचर्स आहे आपल्याकडे, हे सगळे टीचर्स हळूहळू करून आपण या प्लॅटफॉर्मवर आता इंट्रोड्यूस करत आहे. सगळ्यांना सवय व्हायला थोडासा वेळ लागेल आणि जशी जशी सगळ्यांना सवय होईल तसं तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट अजून बघायला मिळेल. तर आजचा क्लास माझ्याकडून. ठीक. तर आज 4 जानेवारी 2023. लेट अस स्टार्ट विथ द क्लास टुडे. बघू आज काय काय मुद्दे आपल्याजवळ. तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आपल्याकडे आहे तो आहे साऊथ एशियन ब्लॅक कार्बन एरोसोल्स इन्क्रीज ग्लेशियल मास लॉस ओव्हर टिबेटियन प्लॅटो. काय विषय आहे हा? हे एरोसॉल्स काय आहे, ग्लेशियल मास लॉस काय आहे आणि टिबेटियन प्लॅटो काय आहे? टिबेटियन प्लॅटो म्हणजे काय की आपल्या जवळ असलेला हा टिबेटचा जो प्लॅटो आहे हा सगळा आता थंडीचे सीझन आहे, सगळा यांनी कव्हर असतो, बर्फानी कव्हर असतो. या बर्फाच्या कव्हरला आता ब्लॅक कार्बनच्या एरोसॉल्समुळे नुकसान होत आहे. तर हे ब्लॅक कार्बनचे एरोसॉल्स म्हणजे आहे काय? बघा, आपल्याला एवढं माहिती आहे की पोल्युशन मुळे आपलं म्हणजे मास आपलं बर्फाचं जो कव्हर आहे, आईसचं जे कव्हर आहे ते हळूहळू कमी होत चाललं आहे. हे फक्त मग आर्क्टिक आणि अंटार्क्टिकमध्ये जे बर्फाचं कव्हर आहे तेच कमी होत आहे की बाकी जितक्या ठिकाणी बर्फ मिळतो हाही कमी होत आहे? तर सगळ्याच ठिकाणचा म्हणजे बर्फांचं जे कव्हर होतं ते लवकर लॉस होतं. कशामुळे लॉस होत आहे? तर याचं आता कारण अजून कारण आलं आहे. एक तर आपल्याला माहिती आहे ग्रीन हाऊस गॅस असते कार्बन डायऑक्साईड. जगात सगळ्यात मोठं नुकसान या कार्बन डायऑक्साईडमुळेच होत आहे. दुसरं जे सगळ्यात मोठं कारण आहे ते आहे ब्लॅक कार्बन. आता हा ब्लॅक कार्बन हा विषय काय हे आपण समजण्याचा थोडासा प्रयत्न करू. ब्लॅक कार्बन काय असतं? जेव्हा कुठली पण ज्वलनशील गोष्ट ज्याच्यात कार्बन आहे, म्हणजे वूड झालं, फॉसिल फ्युएल झालं, अशा सगळ्या गोष्टी ह्या जेव्हा जळतात पण इनकम्प्लीट कंबशन होतं, तेव्हा हा ब्लॅक कार्बन एन्व्हायरमेंटमध्ये जातो. हा तसा लवकरच म्हणजे नष्ट पण होतो. पण जेव्हा हा ब्लॅक कार्बन सगळ्यात वर जातो तेव्हा हा या आईसच्या ग्लेशियर्सवर, सगळ्या बर्फाच्या या ज्या हे जे मोठे मोठे पहाड आहे त्याच्यावर नंतर बर्फ साचतो, याच्यावर तो जमा होतो. याच्यामुळे आईसवर ब्लॅक कार्बनचं कव्हर होतं. त्याच्यामुळे काय होतं की आईस होतो गरम आणि लवकर वितळत जातो. याच्यामुळे हा जो ग्लेशियल मास आहे सगळा, म्हणजे बर्फाचं जे जितकं कव्हर आहे याच्यात लॉस होण्याची प्रक्रियेमध्ये काय झालं आहे, इन्क्रीज झाला आहे. कुठे? तर या टिबेटन प्लॅटोमध्ये. पहा, टिबेटन प्लॅटोच्या आजूबाजूला म्हणजे हा सगळा आपलाच आपलाच एरिया. आपला एरिया म्हणजे कोणता? की साऊथ एशियाचा हा सगळा रिजन, एशियाचा सदर्न पार्ट. या एशियाच्या सदर्न पार्टमध्ये पोल्युशन सगळ्यात जास्त आहे असं म्हटलं जातं. आणि इतकंच नाही तर ब्लॅक कार्बनचं जेवढं एमिशन पूर्ण जगात होतं याच्यापैकी सगळ्यात जास्त एमिशन जे होतं हे या साऊथ एशियन रिजनमुळे होत आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात जर हा ग्लेशियल, इतक्या मोठ्या प्रमाणात जर हा ब्लॅक कार्बन वातावरणात जात असेल तर हा कुठेतरी जाऊन साचणारच आहे. तर कुठे जाऊन साचत आहे? तो सगळ्यात वरची जी बर्फाची जागा आहे तिथे, ते आहे टिबेटन प्लॅटो. तर या सगळ्या टिबेटन प्लॅटोमध्ये तो जमा होतो, साचतो. आणि साचल्यानंतर काय होतं? बर्फ होतो गरम आणि गरमीमुळे हा वितळतो. वितळल्यामुळे काय होतं? बरेचशा गोष्टी होऊ शकतात. जशा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्फ वितळला तर पाणीच होणार आहे. आणि हे पाणी जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात खाली येतं तेव्हा नद्यांना पूर येण्यासारख्या गोष्टी पण होतात. वातावरणावर जो निगेटिव्ह इम्पॅक्ट होणं तो तर होतच आहे. त्याच्यामुळे जो नवीन अभ्यास आला आहे त्याच्यानुसार काय म्हटलं गेलं, 3-4 वर्ष आधी पण अभ्यास असा झाला होता. त्याच्यातही असं म्हटलं गेलं होतं की मेडिटरेनियन रिजनमधून ब्लॅक कार्बन बराचसा आपल्याकडे येतो आहे. पण आता असं लक्षात आलं आहे की साऊथ एशिया रिजन, याच रिजनमध्ये सध्या ब्लॅक कार्बन इतक्या मोठ्या प्रमाणात चालला आहे की या ब्लॅक कार्बनमुळे आपल्या टिबेटन प्लॅटो जो आपल्या नॉर्दर्न साईडला आहे, नॉर्थ ईस्टर्न साईडला आहे, या पूर्ण प्लॅटोमध्ये ग्लेशियल मास जो आहे त्याच्यात खूप मोठा लॉस होत आहे. बर्फ वितळत आहे आणि याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जो आहे तो खूप निगेटिव्ह आहे. ठीक. तर ही गोष्ट क्लिअर झाली आजची. ब्लॅक कार्बन काय ते समजलं. इनकम्प्लीट कंबशनमुळे तयार होणारा जो कार्बन आहे त्याला ब्लॅक कार्बन असं म्हणतात. ठीक. आय होप हा मुद्दा क्लिअर झाला असेल. चला आता पुढच्या मुद्द्याकडे. लेट अस नाउ मूव्ह ऑन टू दी नेक्स्ट पॉइंट. पुढचा मुद्दा काय आहे आपल्याकडे? पुढचा मुद्दा जो आहे आपल्याकडे तो आहे सगळ्यात मोठ्या कंपनीजबद्दल. तर टाटा ग्रुप ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून पुन्हा
याचा या वर्षी 2022 मध्ये पण नंबर लागला. टाटा ग्रुप बनली आहे भारताची सगळ्यात मोठी कंपनी. कशानुसार? तर मार्केट कॅपनुसार. आता हा मार्केट कॅप काय इश्यू आहे हे मी तुम्हाला बरेचदा क्लासमध्ये जेव्हा ऑफलाईन क्लासेस होतात त्याच्यात सांगितलं, आता ऑनलाईन जेव्हा होतं आहे त्याच्यातही सांगतो. मार्केट कॅप म्हणजे काय असतं की कुठल्याही कंपनीचं मार्केट कॅप कसं समजलं जातं की जितके त्या कंपनीकडे टोटल नंबर ऑफ शेअर्स आहे, जितके टोटल नंबर ऑफ शेअर्स आहे त्या कंपनीचे इंटू त्यांच्या शेअरची प्राइस, याच्यावरनं त्या कंपनीचं पूर्ण मार्केट कॅपिटलायझेशन असं काढलं जातं. आणि जितकं मार्केट कॅपिटलायझेशन जास्त तितकी मोठी ती कंपनी. तर मार्केट कॅपिटलायझेशन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो जेव्हा आपण कंपनीची स्ट्रेंथ किंवा कंपनीची किंमत पाहतो तेव्हा. शेअरच्या प्राईसवरच डिपेंड करतं ते, जितके शेअर्स आहे इंटू प्रत्येक शेअरची किती प्राईस आहे असं बनतं मार्केट कॅपिटलायझेशन. तर हे मार्केट कॅपिटलायझेशननुसार भारतातली सगळ्यात मोठी जी कंपनी आहे किंवा ज्याला ग्रुप म्हणू आपण, पूर्ण एक कंपनी नाही, या सगळ्या कंपनीचा ग्रुप, सगळ्यात मोठा ग्रुप म्हणून कोणता ग्रुप आला तर ते आला आहे टाटा ग्रुप. यांची सगळ्यात मोठी कंपनी कुठली तर TCS. तर टोटल टाटा ग्रुपचं जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते किती आहे सध्या? ते आहे 21.2 ट्रिलियनचं. 21.2 ट्रिलियन यानी 21.2 ट्रिलियन का इसका मार्केट कैप है, जो बहुत ज़्यादा है ना. आणि तसं पण आता मागच्या वर्षीचं जर कंपॅरिझनमध्ये केलं ना तर यांचं मार्केट कॅप मागच्या वर्षी 23.something ट्रिलियनवर होतं. एक्झॅक्टली मला आकडा आठवण इथे दिलेलाच आहे, चला ते 23.4 ट्रिलियनवर होतं. यावर्षी ते 9.4%नी डाऊन झालेलं आहे आणि 21.2 ट्रिलियन इतका त्याचा मार्केट कॅप आहे. आता सगळ्यात मोठा अर्नर कोण आहे, म्हणजे सगळ्यात मोठा गेन कुठल्या ग्रुपने केला आहे तर असा ग्रुप ज्यांनी रिलायन्सला पण मागे सोडला आहे तो ग्रुप कुठला तर तो ग्रुप आहे अदानी. अदानी ग्रुपनी सेकंड नंबरवर आता आपली म्हणजे सेकंड नंबरवर पोहोचला आहे. यांचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन सध्या किती आहे तर यांचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19.66 ट्रिलियन. 19.66 ट्रिलियन आणि किती पर्सेंटची ग्रोथ आहे बघा, इट इज 104.3%ची ग्रोथ. तुम्हाला इकडून जर दिसत नसेल तर इकडून बघा, 104.3 ट्रिलियनची ग्रोथ आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर सगळ्यात मोठा जो ग्रुप आहे त्याला आपण म्हणू अंबानींचा ग्रुप, म्हणजे मुकेश अंबानी लेड कंपनीज. तर त्याच्यातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर यांचा जो मार्केट कॅपिटलायझेशन आहे सध्या ते आहे 17.54 ट्रिलियनचा. तर या 3 भारतातले सगळ्यात मोठे हे ग्रुप्स आहे. याच्यानंतर बजाज आणि त्याच्यानंतर भारती एअरटेलवाले भारती. तर यांचा 8.35 ट्रिलियन आणि 5.17 ट्रिलियन इतका मार्केट कॅपिटलायझेशन आहे. तर भारतात जर असं कधी तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला की विच ऑर्गनायझेशन और विच ग्रुप हॅज द हायेस्ट मार्केट कॅपिटलायझेशन इन इंडिया, तर लक्षात ठेवा हा टाटा ग्रुप आहे. देन इट इज फॉलोड बाय अदानी, देन इट इज फॉलोड बाय अंबानी, देन बजाज, देन भारती. ठीक, हा प्रश्न एकदम क्लिअर झाला असेल इथपर्यंत. तर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळू. चला पुढच्या मुद्द्याकडे. नेक्स्ट काय आहे, आता नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट काय आहे आपल्याकडे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. SBI, ICICI आणि HDFC यांना रिझर्व्ह बँकेने सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्सच्या लिस्टमध्ये कंटिन्यू केलं आहे. खूप महत्त्वाची न्यूज आहे ही, याच्यावर लक्ष द्यायचं आपल्याला. इथे 3 बँकांचे तर नावं आले आहे. कुठले कुठले? SBI, दुसरी ICICI, तिसरी HDFC आणि एक महत्त्वाची टर्म आली कुठली? सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स. आता हा विषय काय तो जरा समजून घेऊ. सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणजे अशा बँका असतात की ज्या बँका भारतीय अर्थव्यवस्थेसाठी म्हणजे इंडियन इकॉनॉमीसाठी खूप महत्त्वाच्या आहे आणि या बँकांचं फेल होणं हे इतकं नुकसानदेह, हे खूप नुकसानदेह असू शकतं भारतीय व्यवस्थेला, असं अर्थव्यवस्थेला. म्हणजे काय की समजा एखादी बँक ज्याला सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक म्हटलं आहे, लेट्स से स्टेट बँक ऑफ इंडिया. आता समजा स्टेट बँक ऑफ इंडिया जर बुडली तर इंडियन इकॉनॉमीची काय हालत होईल हे इमॅजिनच करून पहा. आपल्यापैकी बहुतेक लोकांचे पैसे जे आहे ते याच बँकेमध्ये आहे. तर या बँकेला गव्हर्नमेंट जो देतो किंवा RBI जो देतो तो एक टू बिग टू फेल असं हे स्टेटस दिला जातं या बँकांना. कुठलं? टू बिग टू फेल म्हणजे या बँका इतक्या मोठ्या आहे, ॲसेटनुसार यांच्याकडे इतके ॲसेट्स आहे, इतक्या मोठ्या बँका आहे का या की या फेल होऊ शकत नाही किंवा फेल होऊ शकत नाही असं म्हणता येत नाही बरं कधी.
पण या फेल होऊ शकणार नाही, कारण गव्हर्नमेंट यांना मदत करेल इन केस जर काही प्रॉब्लेम झाला तर. तसं गव्हर्नमेंट तर छोट्या मोठ्या बँकांनाही मदत करते जर फेल होत असेल तर, पण तरी या तर सगळ्यात मोठ्या बँका आहे तर यांना मदत करेलच. असं होत नाही की मोठ्या बँका असेल ते फेल होत नाही. आपण 2008च्या रिसेशनमध्ये लेमन ब्रदर्सच्या बाबतीत हे बघितलेलं आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या बँकांपैकी एक, तेव्हाची कदाचित सगळ्यात मोठी बँक, पण ती पण फेल झाली आणि मग जगभर रिसेशन आलं. असंच बाकी पण बँकांमध्ये होऊ शकतं. म्हणून मग काय झालं की 2008मध्ये हे रिसेशन आलं. नंतर जगभर चर्चा झाली, तेव्हा सगळ्यांनी ठरवलं की प्रत्येक देशांनी आपले डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणजे DSIB, हे बघा इथे दिलं आहे, काय दिलं आहे, डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणजे DSIB निवडावे. म्हणजे असे इन्स्टिट्यूशन्स निवडावे की जे डोमेस्टिकली प्रत्येकाच्या देशात सगळ्यात महत्त्वाचे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे. हे इतके मोठे इन्स्टिट्यूशन्स आहे की हे जर फेल झाले तर तुमची अर्थव्यवस्था पूर्ण बुडेल. तर असे इन्स्टिट्यूशन्स आयडेंटिफाय करा. तर 2015मध्ये हे फ्रेमवर्क लागू झालं आणि 2015मध्ये पहिल्यांदा जेव्हा हे लागू झालं तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाला आणि ICICI बँकेला पहिल्यांदा, या दोघांना, ॲक्च्युली हे 2015 आणि 2016ची गोष्ट आहे, तेव्हा RBIनी SBIला आणि ICICI बँकेला यांना DSIBs म्हणजे डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणून कॅटेगराईज केलं होतं. आणि नंतर 2017मध्ये तिसरी बँक ॲड केली. ती तिसरी बँक कुठली होती? ती तिसरी बँक आहे HDFC बँक. ठीक आहे, तर HDFC बँक त्याच्यात ॲड झाली. तर सध्या 2015 16 दोन बँका होता, SBI आणि ICICI. 2017मध्ये HDFC बँक आली आणि आत्तापर्यंत 2023मध्ये आज आपण जेव्हा बोलतोय तेव्हा सुद्धा सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्समध्ये 3च बँक आहे. कुठल्या? SBI, ICICI आणि HDFC. आता याच्यात एक गोष्ट पण आपल्याला समजण्यासारखी आहे. यांना जेव्हा सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणून बँकांना ठेवतात तेव्हा याच्यासाठी RBIनी 5 वेगवेगळ्या बकेट्स केल्या. बकेट्स बादल्या नाही ना, तर 5 वेगवेगळ्या बकेट्स केल्या. त्यांचे नावं दिले आहे 1, 2, 3, 4 आणि 5. बकेट्सचे नाव आहे बरं हे 1, 2, 3, 4, 5. प्रत्येक बँकांना त्यांच्या सिस्टमिकली इम्पॉर्टंट स्कोअर्स जे असतो, म्हणजे एक SISचा स्कोअर असतो, तो वेगवेगळ्या गोष्टींवरनं काढला जातो. आपण सध्या तितक्या डिटेलमध्ये जाऊ नये, पण वेगवेगळ्या बँकेचे हे सिस्टमिकली इम्पॉर्टंट स्कोअर्स काढले जातात आणि त्या स्कोअर्सवरनं हे ठरवलं जातं की कुठली बँकेला आपल्याला कुठल्या बकेटमध्ये ठेवायचं आहे. तर HDFC आणि ICICI, HDFC आणि ICICI या दोघांना या फर्स्ट नंबरच्या बकेटमध्ये ठेवलं आहे आणि SBIला तिसऱ्या नंबरच्या बकेटमध्ये ठेवलं आहे. दुसऱ्या नंबरच्या बकेटमध्ये कोणतीच बँक नाही आहे, चौथ्यामध्ये कुठलीच नाही आहे आणि 5व्यामध्ये पण कुठलीच नाही आहे. तर भारतात ज्या 3 सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स आहे, या बँकांना 5 बकेट्समध्ये ठेवताना फर्स्ट नंबरच्या बकेटमध्ये HDFC आणि ICICI, तिसऱ्या बकेटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. 5 नंबरची जी बकेट असते ती सगळ्यात मोठी बकेट असं समजलं. तर मोठी म्हणजे इथे सगळ्यात महत्त्वाची बँक असते. 4 नंबरवर त्याच्यापेक्षा कमी, तिसऱ्या नंबरवर त्याच्यापेक्षा कमी, 2 वर कमी आणि 1 वर त्याच्यापेक्षा कमी. ठीक आहे, तर या 5 इज द हायेस्ट असं समजू शकता तुम्ही. हे हायेस्ट इम्पॉर्टन्सवाले आणि I म्हणजे हे 1, 2, 3, 4, 5च्या लिस्टमध्ये फर्स्ट म्हणजे हे लोएस्ट इम्पॉर्टन्सवाले. यांच्यातलं लोएस्ट, बरं हे काही बँकांचं महत्त्व कमी नाही करत आहे, यांच्यापैकी जे सगळ्यात कमी आहे ते. क्लिअर हा मुद्दा. तर कुठल्या 3 बँका सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्सच्या लिस्टमध्ये आहे? SBI, HDFC आणि ICICI. क्लिअर ही गोष्ट. ही लिस्ट 2021मध्ये जी होती तीच त्यांनी 2022मध्ये कंटिन्यू केली आहे. इतकी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक, चलते अभी अगले मुद्दे पे. चला पुढच्या मुद्द्यावर जाऊ. पुढचा मुद्दा काय आता आपल्यासाठी? पुढचा मुद्दा आहे एक कोडिंग हॅकेथॉन रिलेटेड. कोडिंग हॅकेथॉन म्हणजे कोड करून एक कोडिंगची हॅकेथॉन म्हणजे एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती. ती कॉम्पिटिशन जी ऑर्गनाईज केली होती मायक्रोसॉफ्ट या कंपनीने. ठीक आहे, आता मायक्रोसॉफ्टला कोण ओळखत नाही है ना. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने कोडिंग हॅकेथॉन ऑर्गनाईज केली होती आणि त्या कोडिंग हॅकेथॉनमध्ये 3 कंपनीजनी पहिले त्यांचे आता रिझल्ट्स आले. रिझल्ट्समध्ये 3 कंपनीजनी पहिली, दुसरी आणि तिसऱ्या नंबरवर आल्या. पहिल्या नंबरवर कोण आलं? सगळ्यात पहिल्या नंबरवर आल्या TCS.
आता कंपनी TCS आली का पहिल्या नंबरवर असं नाही आहे, तर TCS कडून जो रिप्रेझेंटेटिव्ह होता व्यक्ती तो पहिल्या नंबरवर आला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर एक 2 लोकांची टीम होती विप्रोकडनं, तर त्यांनी एक एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम एक बनवली होती, तर त्यांचा जो नंबर आला तो आला आहे सेकंड. आणि इंडस नेट यांची 5 लोकांची टीम होती, इंडस नेट या ऑर्गनायझेशनची, तर यांची 5 लोकांची टीम जी आली आहे ती तिसऱ्या नंबरवर आली आहे. प्रश्न आपल्याला असा येऊ शकतो की मायक्रोसॉफ्टनी जे इंडियाचं कोडिंग हॅकॅथॉन ऑर्गनाईज केलं होतं त्याच्यात कुठल्या टीमचा फर्स्ट नंबर आला किंवा कुठल्या 3 कंपनीज पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवर होत्या. आपल्याला तिघांचे पण नाव लक्षात ठेवायचं. पहिल्यावर TCS आहे, दुसऱ्यावर विप्रो आणि तिसऱ्यावर इंडस नेट. ठीक, क्लिअर हा मुद्दा. चलायचं पुढच्या मुद्द्याकडे. चलो, लेट अस नाउ मूव ऑन टू दी नेक्स्ट पॉइंट. पुढे काय आपल्याला, पुढे आहे ITF वुमेन्स टुर्नामेंट झाली ग्वालियरमध्ये आणि ती जिंकली आहे वैदेही चौधरी यांनी. ठीक आहे, तर हे ITF म्हणजे काय, ITFचं पहिले फुल फॉर्म समजून घ्या. ITF म्हणजे इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन, सरळ सरळ ITF स्टँड्स फॉर इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन. तर ITFची ही विमेन्स टुर्नामेंट झाली, सिंगल्सवाली जी टुर्नामेंट दोघांचे झाले, डबल्सही झाले, सिंगल्सही झाले. विमेन्सची टुर्नामेंट होती. कुठे झाली, लोकेशन लक्षात ठेवा, ग्वालियर. कारण प्रश्न असा नाही येऊ शकत फक्त की कोणी जिंकली, प्रश्न हा पण येऊ शकतो की कुठे झाली होती. तर लक्षात ठेवा कुठे झाली होती, ग्वालियरला. ग्वालियरमध्ये ही जी झाली त्याच्या सिंगल्सच्या फायनलमध्ये वैदेही चौधरी या फायनलमध्ये पोहोचल्या. यांची जी मॅच झाली ती झाली सेनिया लस्कुतोव्हा सोबत. सेनिया लस्कुतोव्हा यांच्यासोबत फायनल झाली आणि त्याच्यात 7-5, 6-4नी 7-5 आणि 6-4नी यांनी 2 सेटमध्ये सेनिया लस्कुतोव्हाला हरवलं आणि ITF विमेन्स टुर्नामेंट जी आहे ती यांनी पहिल्यांदा जिंकली आहे. प्राईज मनी $15,000 प्राईज मनी आहे, तो द प्राईज मनी इज बिग. आणि इतकंच नाही, तर याच्या आधी डबल्सची पण फायनल झाली. डबल्सच्या फायनलमध्ये पण कोण जिंकलं, वैदेही चौधरी जिंकली. आता गंमत पाक आहे, वैदेही चौधरीची डबल्सची जी फायनल झाली होती ती या मॅचच्या आधी झाली होती, आदल्या दिवशी. तर आदल्या दिवशी जी डबल्सची फायनल झाली त्याच्यात यांच्या डबल्सचं पार्टनर कोण होतं माहिती आहे का, या सेनिया लस्कुतोव्हा. ज्यांना यांनी फायनलमध्ये, सिंगल्सच्या फायनलमध्ये हरवलं त्याच यांच्या डबल्सच्या पार्टनर होत्या आदल्या दिवशीच्या मॅचमध्ये. असं पहा किती मस्त खेळणं आहे ना. तर हे यांचं पहिलं टायटल आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चलायचं पुढे पुढच्या मुद्द्यावर. ठीक, चलो अब चलते अगले पॉइंट पे. पुढे काय आपल्याकडे नेक्स्ट मुद्दा आहे पाण्याच्या खाली जाणारी मेट्रो. आणि कुठे सुरू होणार आहे ती, पाण्याच्या खालून जाणारी मेट्रो जी सुरू होणार आहे ती सुरू होणार आहे कोलकातामध्ये. म्हणजे कोलकाताचं जे कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन आहे हे पहिल्यांदा पाण्याच्या खालून मेट्रो नेण्याचं काम आता करणार आहे. माहीत नाही पाण्याच्या वरून यांना पूल जास्त महाग पडत होता का ती जमिनीच्या खालून नेणार आहे, असेल पण काहीतरी त्याच्या मागचं कारण. ठीक आहे, तर काय विषय आहे हा हे समजून घेऊ. भारताची पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे सुरू होणार आहे, तर कोलकातामध्ये सुरू होणार आहे. कोण करणार आहे, कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे. आणि या प्रोजेक्टला जे यांनी नाव दिलं आहे त्या प्रोजेक्टचं नाव महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. प्रोजेक्टचं नाव आहे ईस्ट वेस्ट मेट्रो कॉरिडोर प्रोजेक्ट. नाव काय याचं, ईस्ट वेस्ट मेट्रो कॉरिडोर प्रोजेक्ट. आता हे ईस्ट वेस्ट मेट्रो कॉरिडोर प्रोजेक्टच्या अंतर्गत काय होणार आहे, तर मेट्रो रेल एक्सटेंड होणार आहे. कुठून कुठपर्यंत, तर ही मेट्रो रेल जाणार आहे हावड्यापासून कलकत्तापर्यंत. पाण्याच्या खालून कुठून जाईल, तर तिथे हुगली नदी आहे ना, ही हुगली रिव्हर आहे. या हुगली रिव्हरच्या खालून हे जाणार आहे. म्हणजे हुगली रिव्हर, त्याच्या हुगली रिव्हरचा खालचा बेड, त्याच्यात 13 मीटर खालून जाणार आहे ही. म्हणजे ग्राउंड लेवलपासून जवळपास 33 मीटर खालून ही ट्रेन जाणार आहे. पूल बनवणं कठीण होतं का असं म्हणजे प्रश्न पडला मला, पण आता जेव्हा डिटेल वाचू तेव्हा कदाचित कळेल की याच्या मागचं लॉजिक काय होतं है ना. पण यांनी काय होईल की हावडावरून कलकत्त्याला, म्हणजे हा खूप भयंकर ट्रॅफिकवाला रूट आहे. तर आता सध्या जायला 1.5 तास लागतो, मेट्रोनी झाल्यानंतर 40 मिनिटात हा पूर्ण प्रवास होऊन जाईल. आणि हुगली निवळच्या खालून जो पार्ट जाणार आहे तो काय फक्त 45 सेकंदाचा राहील. म्हणजे 45 सेकंड्स में यू विल पास अंडर दी हुगली रिव्हर है ना. पाण्याच्या खालून आता आपली ही मेट्रो जाणार आहे, भारतातली पहिली. तशी पण कोलकाता मेट्रो जी आहे ही भारतातली पहिली मेट्रो आहे. 1984 मध्ये सुरू झालेली मेट्रो आहे ही. तर भारतातली पहिली मेट्रो कुठली आहे, तर आपण लक्षात ठेवू शकतो कोलकाता मेट्रो रेल
कॉर्पोरेशनचे कोलकाता मेट्रोच म्हणा त्याला. कोलकाता मेट्रो ही भारतातली पहिली मेट्रो आहे आणि भारतातली सगळ्यात मोठी मेट्रो कुठली आहे तर ती आहे दिल्लीची मेट्रो. खूप जास्त पब्लिक दिल्ली मेट्रोनी ट्रॅव्हल करते. आणि मग आता आपल्या इकडेही आहे, नागपूरला पण आहे नागपूर मेट्रो, त्यांनी प्रवास करून पहा. ठीक आहे, चलायचं पुढे पुढच्या मुद्द्यावर. चलो नेक्स्ट काय आहे आता आपल्याकडे. नेक्स्ट जो मुद्दा आहे, यांना कोण ओळखत नाही, यांचा फोटो दिसतो ना इथे, मैथिली ठाकूर आहे ना. यांचे गाणे आपण कितीतरी ठिकाणी ऐकलेले आहे. आता यांना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी काय केलं आहे, यांनी स्टेट आयकॉन म्हणून डिक्लेअर केलं आहे. इलेक्शन कमिशननी बिहारच्या इलेक्शनसाठी स्टेट आयकॉन फॉर बिहार म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर नियुक्ती झाली आहे मैथिली ठाकूर यांची. मैथिली ठाकूरला तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी जेव्हा आपण पाहिलं होतं तेव्हा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळाला होता. संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यांना मिळाला होता 2021 मध्ये. कशासाठी मिळाला होता की यांनी बिहारचं जे फोक म्युझिक आहे त्या फोक म्युझिकला लोकांपर्यंत नेलं, याच्यासाठी हा अवॉर्ड त्यांना मिळाला होता. आणि म्हणूनच त्यांची बिहारमध्ये काय पूर्ण भारतात परिचित आहे, त्या त्यांना अख्ख्या भारतात ओळखलं जातं. तुम्ही बघितले असेल मैथिली ठाकूर आणि त्यांचे 2 भाऊ मागे तबल्यावर आणि मैथिली ठाकूर गाणं म्हणताना पेटीवर, आपण यांचे व्हिडिओज बरेचदा बघितले आहे. तर आता यांना बिहारचे स्टेट आयकॉन म्हणून यांची निवड झालेली आहे. रोल काय असेल यांचा रोल असेल की बिहारमध्ये जे युवा लोक आहे, जे आता 18 वर्षाच्या वर तर झाले, बरेच लोक आहे ना, आपण व्हिडिओज बघणाऱ्यांमध्ये बरेच लोक असतील की जे 18 वर्षाच्या वर तर आहे, बहुतेक 18च्या वरच आहे तुम्ही, पण अजूनही इलेक्शनमध्ये वोट केलं नाही आहे किंवा इलेक्शन त्या इलेक्टोरल लिस्टमध्ये नावच नाही आहे. तर अशा लोकांना मोटिवेट करायसाठी, इन्स्पायर करायसाठी त्यांना की तुम्ही वोट करा, इलेक्शन यादीमध्ये आपलं नाव नोंदवा, याच्यासाठी मैथिली ठाकूर आता प्रयत्न करणार आहे. कारण बाकी लोकांचं तुम्ही ऐकत नाही. तर असे जे रोल मॉडेल्स असतात यांचं तरी कमीत कमी ऐकाल, याच्यासाठीचा हा प्रयत्न कोण करत आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी बिहारसाठी त्यांना आता स्टेट आयकॉन ऑफ बिहार म्हणून निवडला आहे. ठीक, चलायचं, हा मुद्दा क्लिअर झाला. प्रश्न जर विचारला इलेक्शन कमिशननी स्टेट आयकॉन ऑफ बिहार कोणाला निवडलं, नाव लक्षात ठेवा, मैथिली ठाकूर. ठीक, चलायचं पुढच्या मुद्द्यावर. पुढचा मुद्दा काय आहे, पुढचा मुद्दा आहे एका पार्कशी रिलेटेड. पार्क म्हणजे गार्डन ज्याला म्हणू आपण. तर हे गार्डन जे आहे नवीन गार्डन बनलं आहे आणि ते गार्डन कुठे बनलं आहे, राजस्थान भवनमध्ये. तर हे राजस्थान भवन कुठे आहे, अर्थात राजस्थानमध्ये. तिथे म्हणजे जिथे त्यांचे जे गव्हर्नर राहतात कलराज मिश्र त्यांचे. तर यांची ही संकल्पना होती, कलराज मिश्र जे तिथले गव्हर्नर आहे त्यांची, की आपण एक पार्क बनवू इथे आणि हा पार्कला आपण कुठलं नाव देऊ, या पार्कचं नाव देऊ कॉन्स्टिट्यूशन पार्क. म्हणजे त्या पार्कमध्ये फक्त आपल्याला झाडं फुलं आणि एवढंच बघायला नाही मिळणार, तर याच्या व्यतिरिक्त बाकी पण काहीतरी कन्सेप्ट असेल. तर कन्सेप्ट कुठली मग याची कन्सेप्ट आहे कॉन्स्टिट्यूशन, संविधान. तर हे संविधान पार्क बनवलं आहे. पहिलं संविधान पार्क कुठे बनलं आहे, संविधान पार्क राजस्थान राजभवनमध्ये बनलं आहे. राजस्थान राजभवनमध्ये ऑफिशियल जे भवन आहे राजस्थानचं ते राजस्थान राजभवन. आणि याचं इनॉग्रेशन कोणाच्या हस्ते झालं, तर याचं इनॉग्रेशन जे झालं ते आपल्या ज्या प्रेसिडेंट आहे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचं इनॉग्रेशन झालं. जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात कलराज मिश्र स्वतः म्हणजे जे गव्हर्नर आहे ते स्वतः होतेच. त्याच्यानंतर इथले जे चीफ मिनिस्टर आहे, काय त्यांचं नाव, आपले नाव विसरतो मी लवकर, आपले अशोक गेहलोत, ते तिथे प्रेसिडेंट ते तिथे उपस्थित होते. त्याच्यानंतर त्यांचे जे स्पीकर आहे CP जोशी ते उपस्थित होते. तर हा चांगला कार्यक्रम झाला. आणि कॉन्स्टिट्यूशन पार्कचं इनॉग्रेशन कोणी केलं असं विचारलं तरी लक्षात ठेवा, आणि कुठे झालं असं जर विचारलं तर लक्षात ठेवा हे राजस्थानच्या राजभवनमध्ये झालं आहे. ठीक, चलायचं पुढच्या मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट पुढचा मुद्दा काय आपल्याकडे आता, पुढचा मुद्दा जो आहे तो आहे आपल्या नागपूरशी रिलेटेड. आपल्या नागपूरशी म्हणजे आपण विदर्भाची जनता. तर आपल्यासाठी आपलं जे कॅपिटल आहे आपल्या सगळ्यात जवळचं महाराष्ट्राचं सेकंड कॅपिटल कुठलं, नागपूर. तर नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी जी आहे विद्यापीठ, या विद्यापीठात 108व
सॉरी हां, तर 108वं इंडियन सायन्स काँग्रेस, हे इंडियन सायन्स काँग्रेसचं 108th एडिशन कुठे झालं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये. आणि याला ॲड्रेस कोणी केलं? तर याला ॲड्रेस केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, है ना. याची जी थीम होती सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ विमेन एम्पॉवरमेंट. पहा, थीम मोठी आहे. काय आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड विमेन एम्पॉवरमेंट. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी वापरायची तर आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी पण वापरायची आहे आणि विमेन एम्पॉवरमेंटसाठी पण वापरायची आहे. इथे खूप महत्त्वाची गोष्ट आपले प्राईम मिनिस्टर मोदी जे आहे त्यांनी म्हटली की सायन्स तेव्हाच जास्ती महत्त्वाचं होतं जेव्हा सायन्स लॅबच्या बाहेर निघतं आणि लोकांपर्यंत पोचतं. तर सायन्स हे फक्त लॅबमध्ये करण्याची गोष्ट नाही आहे, याचा खरा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा ते लोकांसाठी येईल, लोकांच्या कामी येईल. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट त्याच्यातनं एक निघाली. मागचे जे 2 वर्ष होते याचं इंडियन सायन्स काँग्रेस हे होऊ शकलं नव्हतं. का होऊ शकलं नाही हे सांगण्याची आता गरज नाही आहे, कोविड होता. म्हणून 2 वर्षाच्या गॅप नंतर आता हे 2022मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसचं कुठलं नंबरचं एडिशन झालं लक्षात ठेवा, 108 एडिशन. ठीक है, चलते अब अगले पॉइंट पे. नेक्स्ट मुद्दा काय आहे? नेक्स्ट मुद्दा आहे प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड. आपण काही दिवस आधी, जर मला बरोबर आठवत असेल तर काही दिवस आधी आपण हे प्रवासी भारतीय दिवस वगैरे हे जे आपण ऑब्झर्व करतो ना, तर हे 8 जानेवारीपासून आता 10 जानेवारीपर्यंत आपण प्रवासी भारतीय दिवस कन्व्हेन्शन हे ऑर्गनाईज करणार आहे. दरवर्षी होतं, याच डेट्समध्ये होतं, है ना. प्रवासी भारतीय दिवस कन्व्हेन्शन कधी होणार आहे? जानेवारी 8 पासून जानेवारी 10 पर्यंत हे होणार आहे. आणि याच कन्व्हेन्शनमध्ये प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड हा दिला जातो. प्रवासी भारतीय सन्मान. प्रवासी भारतीय दिवस कन्व्हेन्शन कशासाठी असतं? कशासाठी म्हणजे जे NRIs आहे, म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन आहे, जे PIOs आहे म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे, हे यांचं योगदान भारताच्या प्रती खूपच मोठं आहे, है ना. म्हणजे हे भारताच्या बाहेर राहतात NRI, तिथे मेहनत करतात, तिथे कमवतात आणि नंतर भारतासाठी काहीतरी करतात, है ना. आता भारताकडनं त्यांना काही मिळतं का? नाही, कुठलीच गोष्ट मिळत नाही आहे ते जेव्हा बाहेर राहत आहे तेव्हा, पण तरी ते भारतासाठी काहीतरी करतात. त्याच्यामुळे त्यांचा सन्मान करणं हे खूप महत्त्वाचं भारताची सरकार समजते. आणि त्याच्यामुळे हे प्रवासी भारतीय सन्मान हा दिला जातो NRIsला किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे PIOs यांना. तर यावेळेसचे 21 लोक निवडल्या गेले आहे. किती निवडल्या गेलेले आहे? 21 रेसिपियंट्स याच्यासाठी निवडल्या गेलेले आहे. आणि या 21 रेसिपियंट्समध्ये कोण कोण आहे त्यांचे काही नावं आपण बघू, सगळ्यांचे तर बघू शकत नाही. काही नावं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे जे राहणार आहे ते आहे गयानाचे प्रेसिडेंट मोहम्मद इरफान अली. गयाना या देशाचे जे प्रेसिडेंट आहे मोहम्मद इरफान अली हे इंडो गयानीज मुस्लिम फॅमिलीमधनं येतात. आणि या प्रवासी भारतीय दिवस कन्व्हेन्शन जे 8 जानेवारी ते 10 जानेवारी होणार आहे त्याचे पण ते प्रेसिडेंट असणार आहे. तर पहिला जो सन्मान देण्यात येणार आहे तो त्यांना देण्यात येणार आहे. तर हे गयानाचे प्रेसिडेंट, नाव लक्षात ठेवा, मोहम्मद इरफान अली यांना प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड देण्यात येणार आहे. कोण देईल? प्रेसिडेंट देतील. प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तो दिला जाणार आहे. बरेचसे यांच्यात नावं आहे. दुसरं जे नाव आहे त्याच्यात ते आहे दर्शन सिंग धालीवाल. दर्शन सिंग धालीवाल ॲक्च्युली हे युनायटेड स्टेट्समध्ये असणारे एक व्यावसायिक, एका बिझनेसमॅन आहे. मागच्या काही दिवस आधी हे न्यूजमध्ये, काही दिवस आधी म्हणजे तुम्हाला आठवत असेल दिल्लीमध्ये जेव्हा 3 फार्म लॉज लागू करण्याचा सरकारचा विचार होता तेव्हा प्रोटेस्ट झालं होतं फार्मर्स थ्रू 3 फार्म लॉजच्या अगेन्स्ट. हे प्रोटेस्टमध्ये मग नंतर तो फार्म लॉज ते विड्रॉ केले सरकारने, पण हे प्रोटेस्ट झालं होतं. तर त्या प्रोटेस्टच्या वेळेस यांनी म्हणजे कोणी? दर्शन सिंग धालीवाल यांनी लंगर आयोजित केला होता. कुठे? दिल्लीमध्ये. आणि असं म्हटलं जात होतं की हे तिथून याला सगळं फंडिंग करत आहे. म्हणून हे भारतात जेव्हा येत होते तर यांना एअरपोर्टवरनं वापस पाठवलं होतं, पण आता भारत सरकार यांनाच एक अवॉर्ड देत आहे. तर हे
चालतं असं है ना. त्याच्यानंतर DSB ग्रुप आहे मोठा, त्या DSB ग्रुपचे जे CEO आहे पियुष गुप्ता यांना सुद्धा प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड दिला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त हे तर 3 लोक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून 18 जण आहे ज्यांना प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड दिला जाईल. जेव्हा पूर्ण लोकांची लिस्ट येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. ठीक, क्लिअर इथपर्यंत हा मुद्दा. चला पुढच्या मुद्द्याकडे. नेक्स्ट मुद्दा काय आहे? नेक्स्ट मुद्दा आहे एक गव्हर्नमेंट स्कीमची रिलेटेड, पण ही स्टेट गव्हर्नमेंटची स्कीम आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम येते तेव्हा आपल्याला जरा डिटेल वाचण्याची गरज आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये तुम्ही नावं जरी लक्षात ठेवले आणि ती कुठल्या स्टेटची रिलेटेड आहेत हे जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. आता जे आपण बघणार आहे 2 स्कीम्स, या 2 स्कीम्सचे नावावरनं तुम्ही स्टेट लगेच ओळखून घ्याल. नावं काय आहे या 2 स्कीम्सचे? यांचे नाव आहे दिदीर सुरक्षा कवच आणि दुसरं नाव आहे दिदीर दूत. तो दिदीर सुरक्षा कवच ही एक वेलफेअरची स्कीम आहे, वेलफेअर अम्ब्रेला ज्याला म्हटलं जातं. आणि दिदीर दूत ही लोकांनी आपले जे प्रॉब्लेम्स आहे ते ॲप थ्रू रजिस्टर करायचे आणि वेगवेगळ्या स्कीम्ससाठी काही प्रॉब्लेम्स असेल तर सांगायचे, याच्यासाठीचा एक ॲप डेव्हलप केला आहे दिदीर दूत. तर हे दिदीर सुरक्षा कवच आणि दिदीर दूत या कुठल्या स्टेटशी रिलेटेड आहे हा प्रश्न येईल. तर तुम्हाला आता यांचा चेहरा इथे दिसल्यावर कोण आहे? या बंगालच्या, वेस्ट बेंगॉलच्या चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी, ज्यांना सगळे दीदी म्हणतात. तर दीदीच्या राज्यात दीदीनीच लॉन्च केलं. नाव काय आहे? दिदीर सुरक्षा कवच आणि दिदीर दूत. त्याच्यामुळे नावावरूनच आता तुम्ही लक्षात ठेवू शकाल की या 2 योजना कुठल्या स्टेटशी रिलेटेड आहे? वेस्ट बेंगॉलची. ठीक आहे, तर हा तर झाला वेस्ट बेंगॉलशी रिलेटेड मुद्दा. याच्यानंतर एक जी आपण आता स्कीम बघणार आहे, ही स्कीम आपण बघणार आहे हिमाचल प्रदेशची. तर हिमाचल प्रदेशमध्ये आत्ताच हिमाचल प्रदेशमध्ये नवीन चीफ मिनिस्टर आले. नवीन चीफ मिनिस्टर आले म्हणजे इलेक्शन जिंकून आले. इलेक्शन झाले हिमाचल प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये इलेक्शन झाले होते तेव्हाच. हिमाचल प्रदेशमध्ये नवीन जे चीफ मिनिस्टर आले यांचं नाव काय? सुखविंदर सिंग सुक्खू. तर यांनी एक नवीन योजना लॉन्च केली आहे. नवीन योजना यांची जी आहे त्या योजनेचं नाव काय आहे? मुख्यमंत्री सुखश्रेय सहायता कोष. मुख्यमंत्री सुखश्रेय सहायता कोष ही 101 करोड फंडची योजना आहे. याच्यात त्यांनी काय केलं की जितके चीफ मिनिस्टरचे सगळे चीफ मिनिस्टर नंतर बाकी सगळे मिनिस्टर जवळपास 40, हे सगळे 1-1 लाख रुपये डोनेट करणार, म्हणजे 40 लाख इथे झाले. आणि बाकी म्हणे आम्ही मग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बाकी कॉर्पोरेट्सकडनं फंडिंग घेऊ. 101 कोटीचा फंड जमा करू. या 101 कोटीच्या फंडद्वारे काय केलं जाणार आहे? हिमाचल प्रदेशमध्ये जवळपास 6000 ऑर्फन मुलं आहे ना, 6000 ऑर्फन चिल्ड्रन आहे. आई वडील ज्यांचे नाही आहे तर त्यांची काळजी कोण घेईल? नुसतं बेसिक एज्युकेशन दिल्याने होणार नाही, हायर एज्युकेशनसाठी पण खर्च लागणार आहे. तर या 6000 मुलांचा हायर एज्युकेशनचा खर्च हा या मुख्यमंत्री सुखश्रेय सहायता कोषमधनं दिला जाणार आहे. तर ऑर्फनसाठी जी नवीन ऑर्फन चिल्ड्रनसाठी नवीन योजना जी आली आहे ती कुठल्या राज्यामध्ये आली आहे? लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेशमध्ये. ठीक, क्लिअर का इथपर्यंत? क्लिअर आहे. चला पुढे नेक्स्ट मुद्द्याकडे. दोन्ही पण स्कीम्स लक्षात ठेवा. मागची जी स्कीम आपण बघितली ती वेस्ट बेंगॉलची आहे, ही ऑर्फन चिल्ड्रनसाठी जी स्कीम आहे ती आहे हिमाचल प्रदेशमधली. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. अरे नेक्स्ट मुद्दा एकदम खास आहे. तुम्ही ड्रेस बघा, हा दिसतोय ना, हा फोटोमध्ये हा ड्रेस ये कला है, ये कलाकार है. कलाकार कौन है? कलाकार का नाम है जयती सराफ, है ना. हे 2021 मध्ये ग्रॅज्युएट होणारी एक स्टुडंट आहे. यांना 2 अवॉर्ड्स मिळाले. कुठे मिळाले? इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे ना फॉर विअरेबल आर्ट. इथे ही जी कॉम्पिटिशन झाली होती ही वेलिंग्टन इथे झाली. वेलिंग्टन कुठे? न्यूझीलंडमध्ये. जे मुलं क्रिकेट पाहतात त्यांना माहिती असेल, वेलिंग्टन न्यूझीलंडमध्ये आहे. आणि इथे ही कॉम्पिटिशन झाली होती. नाव काय आहे? वर्ल्ड ऑफ वेअरेबल आर्ट वाव अवॉर्ड. वाव, वर्ल्ड ऑफ वेअरेबल आर्ट. तर हे वाव अवॉर्ड जो आहे हा कोणाला मिळाला? जयती सराफ यांना मिळाला. यांनी जो हा ड्रेस डिझाईन केलाय ना, हा म्हणजे इरिडेसेंट फॉईल पासून बनलेला, हा पत्र्यापासून, फॉईल म्हणजे पत्रा माहिती आहे का, पत्र्यापासून बनलेला ड्रेस वाटतो ना, एकदम पत्र्यापासून बनलेला हा ड्रेस
इतका खतरनाक ड्रेस बनवला आणि या ड्रेससाठी त्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर एशियन डिझाईन्स पण मिळाला आणि ओव्हरऑल विनर फॉर ऑल इंटरनॅशनल डिझाईन्स दोन्ही अवॉर्ड मिळाले. म्हणजे एशियामधनं सगळ्यात चांगलं डिझाईनसाठी पण अवॉर्ड मिळाला आहे. मी इकडे उभं राहून सांगतो कारण तुम्हाला फोटो दिसला पाहिजे. एशियामध्ये सगळ्यात चांगल्या डिझाईनसाठी पण मिळाला आणि जितके डिझाईन्स तिथे आले होते या सगळ्या जगभरातनं आलेल्या डिझाईन्समध्ये पण सगळ्यात चांगलं डिझाईन म्हणून अवॉर्ड मिळाला. नाव लक्षात ठेवा, नाव काय? जयती सराफ. फायनल इयरला आहे आत्ता डिझायनिंगच्या कोर्समध्ये. तो कॉलेजचंही नाम, कॉलेज का भी नाम रोशन और देश का भी नाम रोशन कर दिया. ठीक, क्लिअर, लक्षात आलं. हे अवॉर्डचं नाव काय? तर वाव अवॉर्ड. वाव, तो वाव म्हणजे काय? वर्ल्ड ऑफ विअरेबल आर्ट. ठीक आहे, चला आता पुढे नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. नेक्स्ट काय आपल्याकडे? अरे नेक्स्ट मुद्दा याच्याशी रिलेटेड बातमी तुम्ही कालच बघितली असेल एक, की ब्लिट्स वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली. चेस ब्लिट्स वर्ल्ड चॅम्पियनशिप. तर चेसमध्ये ही ब्लिट्स चॅम्पियनशिप होत असते. तर याचे जे विनर्स आहे हे इथे तुम्हाला सगळे दिसतील. कोण कोण आहे याच्यात, कोण कोण काय जिंकलं. काल तुम्ही एक बातमी पाहिली असेल, कालच्या करंट अफेअर्समध्ये होती की कोनेरू हम्पीला सिल्वर मेडल मिळाला. तर ही इकडे आहे नाव, ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी. कोनेरू हम्पी यांना सिल्वर मेडल मिळाला. या इंडियन आहे ना. ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये 3 कॅटेगरीजमध्ये हे अवॉर्ड्स म्हणजे ज्या मॅचेस झाल्या 3 याच्यात झाल्या. कोणत्या कोणत्या झाल्या? पहिले तर झाली वर्ल्ड ब्लिट्स 2022 विमेन. विमेनच्या कॅटेगरीची वेगळी झाली. त्याच्यानंतर वर्ल्ड रॅपिड विमेन ही वेगळी झाली आणि नंतर वर्ल्ड ब्लिट्स ओपन चॅम्पियनशिप. ओपन म्हणजे ती खुला गट, सब खेल सकते उसमें. तो जो विमेन वाली हुई म्हणजे वर्ल्ड ब्लिट्स वुमेन जी झाली त्याच्यात बीबीसारा असाऊबायावा ज्या कझाकस्तानच्या आहे यांना मिळाला. यांनी गोल्ड जिंकला. अगदी थोड्याशा पॉईंट म्हणजे 0.5 मार्कांनी हारल्या आहे. कोण हारल्या म्हणजे नाही जिंकू शकल्या त्या? कोण? कोनेरू हम्पी. कोनेरू हम्पी माहिती आहे, 15 वर्षाचे असताना जेव्हा त्या बनल्या ना, शी बिकेम ग्रँड मास्टर वेन शी वॉज ओनली 15 साल की उम्र में ग्रँड मास्टर हो गई थी. आता तुम्हाला इथे 2 शब्द दिसेल बा, IM आणि GM दिसत आहे का? काही ठिकाणी IM लिहिलेलं दिसत आहे आणि काही ठिकाणी GM. तर IM म्हणजे इंटरनॅशनल मास्टर आणि GM म्हणजे ग्रँड मास्टर. तर ग्रँड मास्टर हे सर्वोच्च पद, सर्वोच्च टायटल आणि इंटरनॅशनल मास्टर याने ग्रँड मास्टर से नीचे वाला. तर याचे जे विनर्सची लिस्ट आहे पूर्ण इथे दिलेली आहे. आपल्याला महत्त्वाचे नाव कुठले लक्षात ठेवायचं आहे की बीबीसारा असाऊबायेवा या कझाकस्तानच्या आहे. यांनी गोल्ड जिंकला. सिल्वर कोणी जिंकला? कोनेरू हम्पी यांनी. त्याच्यानंतर वर्ल्ड ब्लिट्स ओपन जे ओपन कॅटेगरीमध्ये झाली त्याच्यात मॅग्नस कार्लसन, उनका तो तोड नहीं है फिलहाल दुनिया में. तर मॅग्नस कार्लसन हे नॉर्वेचे जे आहे यांनी गोल्ड जिंकला. एक वेळ अशी आली होती की ते हिकारू नाकामुराशी हारणार होते पण ती मॅच पण जिंकले. आणि दुसरं जे आहे वर्ल्ड रॅपिड विमेन चॅम्पियनशिप जी आहे ती तॅन झोंगजी ज्या चायनाच्या आहे यांनी जिंकला. आणि 2019ची बहुतेक गोष्ट आहे. 2019मध्ये ही जी आहे ना वर्ल्ड रॅपिड वुमेन चॅम्पियनशिप ही कोनेरू हम्पी यांनी जिंकली होती. तो वो फॉर्मर वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन रह चुकी है ना. फॉर्मर वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन त्या राहिलेल्या आहे. ठीक, तर मी जरा बाजूला होतो म्हणजे या पूर्ण लिस्टचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. एकदा हा स्क्रीनशॉट तुमच्याजवळ असलं की सगळे विनर्स तुमच्याकडे असतील. ठीक आहे, आय होप दिस पॉइंट इज क्लिअर. चलायचं आता पुढे नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. नेक्स्ट काय आपल्याकडे अजून? फाउंडेशन डे. 1 जनवरी को फाउंडेशन डे सेलिब्रेट करने वाली ऑर्गेनाइजेशन कौन सी है? वो ऑर्गेनाइजेशन कौन सी है? कुठली आहे? DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDOचा 65th फाउंडेशन डे जो होता तो यावेळेस 1 जानेवारीला DRDOने सेलिब्रेट केला. 65th फाउंडेशन डे आहे ना. 1958 मध्ये DRDOची स्थापना झाली होती आणि तेव्हापासून DRDO भारताच्या डिफेन्ससाठी बऱ्याच वेगवेगळ्या सिस्टीम्स बनवत आलेली आहे. सध्याची सगळ्यात महत्त्वाची ऑर्गनायझेशन्स पैकी एक इंडियासाठी आहे ना. मिलिटरी टेक्नॉलॉजीमध्ये यांचं जे काम आहे ते म्हणजे त्याचं जवळपास कोणी येतच नाही. आणि चेअरमॅन जे आहे DRDOचे त्यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. नाव आहे डॉक्टर समीर कामत. डॉक्टर समीर व्ही कामत हे चेअरमॅन आहे DRDOचे. तर यांचा विचारू शकतात की DRDOचा फाउंडेशन डे कुठल्या दिवशी येतो? तर लक्षात ठेवा 1 जानेवारीलाच असतो तो आणि 1958 मध्ये त्याचं फॉर्मेशन झालं होतं.
ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे आपल्या जवळ, तर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे एनर्जी एफिशियंट प्लान आणण्याचा प्रयत्न करत आहे रेल्वे. कधीपर्यंत, 2030 साठीचा हा प्लॅन आहे. का 2030? कारण 2030 पर्यंत इंडियन रेल्वे असा विचार करत आहे की इंडियन रेल्वेनी नेट झिरो टार्गेट अचीव करावं. आता मग खरं सांगा, आपण नेट झिरो टार्गेटबद्दल आता बरेचदा चर्चा केली आहे ना. आपण जपानच्या टोकियोबद्दल पण नेट झिरो टार्गेटवर चर्चा केली. त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये नेट झिरो टार्गेट आहे. आपण भारताच्या पण नेट झिरो टार्गेटबद्दल चर्चा केली आहे. नेट झिरो टार्गेट म्हणजे काय, झिरो कार्बन इमिशन असलं पाहिजे है ना. तर भारताचं जे टार्गेट आहे झिरो कार्बन इमिशनचं ते कधीपर्यंतचं आहे, ते आहे आपलं 2070 पर्यंत. पण इंडियन रेल्वेनी जे स्वतःसाठी टार्गेट ठेवलं आहे ते कधीचं आहे, आत्ता 7 वर्षात 2030 पर्यंत. 2030 पर्यंत इंडियन रेल्वे म्हणते की आम्ही कार्बन एमिशनला झिरो करणार आहे, झिरो है ना. अब ये कैसे करेंगे, तर यालाच म्हणतात कार्बन न्यूट्रल बनणे 2030 पर्यंत. तर मिनिस्ट्रीनी हे सगळं करायचं कसं याच्यासाठीचा प्लान आखलेला आहे आणि तो प्लान आता समोर आणणार आहे है ना. तर याला जे प्लानला म्हटलं तो आहे एफिशियन्सी प्लान. आपल्याला प्रश्न जर याच्यावर बनेल तर एकच बनू शकतो हा, की इंडियन रेल्वेजचा झिरो कार्बन एमिशनचं टार्गेट कुठलं वर्ष आहे. तर लक्षात ठेवा ते वर्ष आहे 2030. भारताचं कुठलं वर्ष आहे, 2070. तर हे सगळ्यांचे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, विषय क्लिअर झाला. चलायचं पुढच्या मुद्द्याकडे, नेक्स्ट पॉईंटकडे वळू. आता पुढे काय आहे, अरे झालं आजचा दिवस. आजच्या दिवस 4 जानेवारी कशासाठी काय म्हणून ओळखला जातो, वर्ल्ड ब्रेल डे म्हणून ओळखला जातो. वर्ल्ड ब्रेल डे का वर्ल्ड ब्रेल डे म्हणून ओळखला जातो, कारण आज बर्थ ॲनिव्हर्सरी असते कोणाची, लुईस ब्रेल यांची. लुईस ब्रेल ज्यांनी ही ब्रेल नावाची लिपी बनवली. असं म्हटलं जातं की हे फक्त 15 वर्षाचे होते. म्हणजे खूप लहान असताना ॲक्च्युली यांच्या डोळ्यात काहीतरी लागलं, एक ॲक्सिडेंट झाला म्हणून यांची एका डोळ्याची दृष्टी गेली आणि नंतर ते इन्फेक्शन दोन्ही डोळ्यांमध्ये पसरल्यामुळे कंप्लीट ब्लाइंडनेस आला. पण यांना स्कॉलरशिप मिळाली तेव्हा फ्रान्समध्ये आणि यांनी अभ्यास सुरू ठेवला. अभ्यास करता करताच यांनी 15व्या वर्षी एक अशी लिपी तयार केली की जी ॲक्च्युली हे एका व्यक्तीच्या हार्बर की हार्बियर नाव होतं, मला एक्झॅक्टली नाव आठवत नाही आहे. ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये टाकावं. तर त्यांच्या लिपीवर यांनी मग पुढे काम करणं सुरू केलं, नंतर स्वतःची लिपी बनवली. तर ही जी लँग्वेज आहे त्याला आपण ब्रेल लिपी असं म्हणतो. लँग्वेज इन द सेन्स लिपी आहे ती, तर ती ब्रेल लिपी असं म्हणतो. ज्याच्यात 6 डॉट्स असतात. तुम्हाला इथे दिसत असेल ना 6 डॉट्स. पहा, एला कसं डिनोट केलं आहे, बीला कसं डिनोट केलं आहे, सीला कसं, डीला कसं, ईला कसं, एफला कसं अँड सो ऑन. तर सगळ्यांसाठी वेगवेगळे असे सिम्बॉल्स बनवले जाते. 6 डॉट्सवाली सिस्टीम बनवली आणि कितीतरी दिवस हे त्याला अपग्रेड आणि त्याला व्यवस्थित करण्यावर काम करत होते. 15व्या वर्षी ही लिपी डेव्हलप झाली होती. आज ब्रेलच्या नावाने जी लिपी याला कोण ओळखत नाही सांगा, आपण प्रत्येकाने नाव ऐकलं आहे. या व्यक्तीची डेथ म्हणजे लुईस ब्रेल जी आहे यांची डेथ 43 इयर्सच्या एजमध्ये झाली. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए, हे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण असू शकतं है ना. की 43व्या वर्षापर्यंत त्या माणसानी एक लिपी अशी बनवली की ज्यांनी करोडो लोकांचं आयुष्य बदलून गेलं. कारण एज्युकेशन म्हणजे नॉलेज एका ठिकाणी होतं, नॉलेज पाहिजे आहे असे लोक एका ठिकाणी होते, पण ॲक्सेस नव्हता. कारण काय, तर दृष्टी नव्हती म्हणजे डोळे नव्हते म्हणून. आणि ती गॅप फिल करण्याचं काम यांच्या लिपीमुळे झालं आहे. आणि म्हणून या दिवसाला वर्ल्ड ब्रेल डे म्हणून ओळखल्या जातं. आय होप हे जे सगळे मुद्दे आज आपण पाहिले हे तुमच्या लक्षात राहतील, लॉंग टर्मसाठी लक्षात राहतील. आणि पुढे जर तुम्हाला अजून काही इम्प्रूव्हमेंट वाटत असेल याच्यात पाहिजे आहे तर नक्की सांगा. एक गोष्ट करायला विसरू नका की आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच. त्या लिंकवर जाऊन ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर क्विज टाकतोय आपण, ती क्विज ला सॉल्व्ह करा. काही महत्त्वाचे मुद्दे आपण त्याच्यावर पण टाकत आहे, तर त्याला पण तुम्ही अटेम्प्ट करा. याची PDF, ही जी PDF तुम्हाला मागे दिसते आहे माझ्या PPT जी मागे दिसते आहे, या PPTची PDF कन्वर्ट करून पण मी तुम्हाला त्या ग्रुपवर टाकतो.
व्हॉट्सॲपवर जे तुम्हाला या यूट्यूबच्या लेक्चर्सची लिंक येते याची वाट नका बघू. बरेचदा काय होतं की लेक्चर्स मी लेट नाईट कधी रेकॉर्ड करून टाकतो, तर व्हॉट्सॲपवर तुम्हाला मिळतं ते दुसऱ्या दिवशी. बेस्ट ऑप्शन काय की आपलं त्या सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन्सला प्लेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. ठीक, चलो तो लेट अस स्टॉप हिअर विथ दिस. थँक यू व्हेरी मच.